बोलो भारत माता की जय। हॅपी रिपब्लिक डे। नमस्कार मंडळी, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आमच्या सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला, तर त्याचा हा ब्लॉग आहे। आवडला तर नक्की सांगा। बघू शकता तयारी किती सुंदर सुरू आहे, केलेली आहे सर्वांनी मिळून। सगळेजण जमलेले आहेत। मुलांची गडबड सुरू आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त बियाणे सॉन्ग आपला इंडिया, आपला भारत सगळ्यात महान असा आहे। इथे मुलांनी आपली भाषण म्हटले, सॉन्ग म्हटले, त्याचबरोबर राष्ट्रगीत होणार आहे। राष्ट्रगीत झाल्यानंतर एक छोटासा उपक्रम राबवण्यात आला आमच्या सोसायटीमध्ये। तो काय आहे तो मी तुम्हाला नक्की सांगेन। कल्याणी डाके आपलं एक स्पीच देणार आहे। भाषण झाले, सॉन्ग झाले। किरणताई आहेत, खूप सुंदर असं गाणं म्हणतात त्या। अगदी गानकोकिळा म्हणलं तरी चालेल आमच्या सोसायटीच्या। तर त्या राष्ट्रगीत म्हणणार आहेत। राष्ट्रगीताच्या वेळी माझा मोबाईल थोडासा बंद असेल। मोठा सोहळा आहे। एवढा मोठा विविधतेने नटलेल्या देशाला अतिशय चांगल्या पद्धतीने राष्ट्रगीत झालं। काटे सरांनी आपल्या प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व समजावून सांगितलं। आज आपल्या देशाला मिळाली। ज्या अर्थी तुम्ही आवाज ऐकला असेल भारत माता की जय म्हणताना सर्वांचा, त्यावरून किती उत्साह होता आमच्यामध्ये संचारलेला, तर पाहू शकताच तुम्ही। म्हणजे आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन लायब्ररी सुरू केली आहे। त्या पुस्तकांचं प्रदर्शन इथे आपल्या समोर मांडलं आहे। आपण त्याचा लाभ घेऊ शकता। वियाने अजून एका गाण्यावरती डान्स केलेला, परफॉर्म केलेला, बघूया तर। सोसायटीमधील सर्व मंडळी आहेत। फोटो सेक्शन सुरू आहे। इकडे महिला वर्ग आहे। महिला वर्गांचाही सगळे अगदी व्हाईट पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये सर्वजण आलेले मस्तपैकी फोटो काढायचं सुरू आहे। व्हिडिओ आवडला कसा वाटला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। सगळा फ्रेंड सर्कल आहे हा पण। सगळे अगदी खूप सारे उत्साही आहेत।
सगळेजण येऊन कार्यक्रम हा पार पाडलेला आहे। मी ज्या उपक्रमाबद्दल सांगत होते तो हा होता की ज्यांच्याकडे बुक्स आहेत त्यांनी सोसायटीमध्ये आम्ही द्यायचे आहेत। एक खाली आमचा क्लब हाऊस आहे तिथे, आणि ज्यांना हवी त्यांनी ती पुस्तक वाचायची आहेत। यामुळे असा फायदा होणार आहे की मुलांनाही वाचण्याची सवय होणार आहे। बरीचशी बुक्स असतात की जे आपण वाचत नाही, आपल्याकडे वेळ असला तरी आपण वाचत नाही वा घेण्यासाठी आपण थोडंसं नानू करतो। तर खूप सारे बुक्स आहेत, त्या बुक्स वाचनाची आवड व्हावी यासाठी। आणखी एक नवीन की प्रत्येकाने आपल्या देशाबद्दल काय वाटतं ते लिहायचं होतं आणि तिथे आपलं नाव वा सही करायची होती, साईन करायची होती। तर मी लिहिते आहे, मी आठवते की काय लिहायचं आहे ते। मी याची हँडरायटिंग बघू शकता तुम्ही। ती लेफ्टी आहे। हॅपी तिला हॅपी रिपब्लिक डे लिहायचं आहे। हँडरायटिंग कशी वाटली याची नक्की सांगा कशी आहे। सोसायटीत तर होतात, अगदी घरासमोर खूप सुंदर अशा रांगोळी काढल्या गेलेल्या, ज्या शेजारच्या ताई आहेत त्यांनी ही रांगोळी काढली। कशी वाटली ती सांगा नक्की। मेरा भारत माता, लेट्स बी प्राऊड ऑफ। आम्ही साजरा केलेला रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिन कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला। थँक्यू फॉर वॉचिंग इट। थँक्यू ऑल।